नमस्कार. आम्ही नमस्कार. रचनाताईच्या चंदेरी मुलाखत या उपक्रमात आज आपल्या बरोबर आहेत कविता पुणतांबेकर ताई. कविताताई उत्तम नमस्कार. आपल्या नावाप्रमाणेच त्या उत्तम कविता लिहितात आणि त्यांच्या गझलही खूप लोकांना भावतात. तर कविताताई, तुमचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. नमस्कार. धन्यवाद. आता आज आपण सुरुवात करूया तुमच्या पारिवारिक पृष्ठभूमीबद्दल. तुम्ही मूळच्या कुठल्या, सध्या कुठे राहता? माझा जन्म इंदोरला झाला आणि माझं शिक्षण होईपर्यंत मी इंदोरलाच होते. इंदोरला आम्ही अशा ठिकाणी राहायचो, म्हणजे मग कृष्णपुऱ्यामध्ये पट्टाभिरामाच्या समोर. आणि तिथे म्हणजे आमची अगदी साधारण परिस्थिती होती आणि आम्ही सरकारी शाळेतच शिकलो. आणि सरकारी शाळेमध्ये शिकून आम्ही, म्हणजे मला असं वाटतं सरकारी शाळेमध्ये शिकल्यामुळे आम्हाला जास्त काही शिकता आलं. त्याचं कारण असं की इतर चारी बाजूला जे वातावरण होतं त्याच्यावरूनही आपल्याला खूप काही शिकता येतं. म्हणजे सगळे आपल्यासारखे लोक दिसले की प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाचं घरचं वातावरण हे सगळं वेगळं वेगळं असतं आणि त्याच्यापासून आम्हाला खूप शिकायला मिळालं. आणि माझे वडील बँकेत होते, पण ते एक कलाकार होते. म्हणजे ते मूर्त्या बनवायचे गणपतीच्या. आणि त्यांच्या मूर्त्या स्वदेशी मिल, मालवा मिल अशा ठिकाणी जायच्या. त्यावेळेला खूप मोठी मोठी क्या बात आहे. प्रोसेशन निघायची. आणि ते एक बासरी वादक होते आणि सतार पण वाजवायची. म्हणजे त्यांना कलेची खूप आवड होती. त्यामुळे आमच्यामध्ये तो त्यांच्यापासून गुण आला हे नक्की. आणि माझा पहिला व्यासंग संगीत आहे. कारण मी लहानपणापासून संगीत म्हणजे गाण्यात मला अ, हे होतं. आणि शिवाय आम्ही एनसीसी पण जॉईन केलं होतं आणि मिडिल स्कूलमध्ये स्काउट पण. म्हणजे मला सगळ्याची अशी आवड असायची. आणि त्यामुळे मी संगीतामध्ये मला काहीतरी शिकायचं होतं. पण आम्ही रामबागेमध्ये ते शाळा होती तिथे. तर तिथे एखाद वर्ष शिकले असेल आणि आमचं घर पलासियावर बांधलं गेलं. तर मग ते पलासीवर गेल्यानंतर मग मला तिथे येता येईना आणि तिथे काही सोय असे ना. पण माझ्या वडिलांनी शोधून काढलं. एक अबिद हुसेन खान, म्हणजे माझे गुरु, हा हा. ते हा ते आमच्या जवळच राहत होते. आणि त्यांनी मला त्यांच्याकडे शिकायला पाठवलं. तर मी अशी भीत भीत त्यांच्याकडे गेले, कारण ते जंजिरा स्टेटचे गायक होते. आणि त्या जंजिरा नवाब बरोबर इंदोरला आले होते आणि आकाशवाणीचे स्पेशल ऍडवायझर होते. आणि खूप वयस्क पण होते आणि आपण खूप प्रेमळ होते. त्यांनी मला खूप चांगलं स्वर ज्ञान जे आहे ते त्यांच्याकडूनच मला मिळालं. मला असं वाटलं की शाळेत जाऊन आपल्याला असं स्वरज्ञान कोणी देऊ शकत नाही. मग त्यानंतर मी हायर सेकंडरी झाल्यावर मला असं वाटलं की आपण डॉक्टर व्हावं. म्हणजे अगदी उगीच म्हणजे काहीतरी आपली इच्छा. तर माझी आई म्हणे की 6 भावंड तुम्ही, मी काय एवढं शिक्षणाला खर्च करणार नाही, तुम्ही आपलं प्रायव्हेट प्रायव्हेट BA करा. तर मी म्हटलं बापरे, आता प्रायव्हेट म्हणजे आपल्याला कॉलेजमध्ये जाता येणार नाही. तर मग मी म्हटलं की आपण असं काहीतरी प्रॅक्टिकलच विषय घेऊ. म्हणून मी विषय पण संगीत घेतला. म्हणजे आता मला तर जावंच लागेल. मग क्या कॉलेजमध्ये बात. जायला मिळालं. हा. आणि मग ते संगीत विषय घेतल्यामुळे मग मला इंटर कॉलेजिएट मध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये मला ते कॉम्पिटिशनला गर्ल्स डिग्री कॉलेज कडून हो. जायला मिळायचं आणि तिथे प्राईज पण मिळायचं. तर क्या बात. असं माझं गाण्याचं शिक्षण पुढे पुढे सुरू झालं आणि माझी आवड सुरू झाली. पण साहित्याची आवड मला लहानपणापासून, असं वाचनाची आवड होती. हम्म. आम्ही जनरल लायब्ररीमध्ये जाऊन वाचत होतो. पण असं लिहायचं वगैरे असे कोणी आम्हाला प्रेरणा दिली नाही. हा. पण ती माझं लग्न झाल्यानंतर मी शाजापूरला आले. जी. आणि आमची शेजारी इथे, म्हणजे आमच्या भिंतीच्याच बाजूला डॉक्टर झाला म्हणून राहतात. अच्छा. तर ते हिंदीचे प्रोफेसर होते. हा. आहे, म्हणजे ते अजून 92 वर्षाचे आहेत.
तर ते मला म्हणायचे की मॅडम आप म्हणजे माझं माझं दूरसंचार विभागमध्ये नोकरी हो होती हो. आणि मी नोकरी पण करायची. तर मग ते मला म्हणायचे की आप नोकरी करते हो पर छुट्टी के दिन में कुछ लिखा लिखा करो. तर अच्छा. म्हटलं की बापरे, तर लिखा करो म्हणजे मग मला असं वाटलं की चला आपण लिहून काहीतरी त्यांना दाखवा. पण जेव्हा त्यांच्याकडे जायची वेळ यायची ते मला असं वाटायचं की ते विचारतील तर काहीतरी लिहावं. मग असं करता करता त्यांनी मला एवढी प्रेरणा दिली की मला हिंदीमध्ये हिंदी भाषा पण म्हणजे आवडू लागली आणि हिंदीत लेखन मी सुरू केलं. आणि मग त्यानंतर मी आकाशवाणी कलाकार तर होतेच, म्हणजे दर 3 महिन्यांनी मला कार्यक्रम असायचा आणि अं, मला आकाशवाणी कलाकार होते त्यामुळे मी अशी थोडे आजूबाजू प्रोग्राम पण करायची. करायचं. पण शाजापूरला अं, अशी साथीदार मिळायचे नाही म्हणजे हा. इतके चांगले प्रकारे. म्हणजे तो मला एक म्हणजे ड्रॉबॅक होता की अशी आपल्याला मिळत नाही तर आपण चांगले प्रोग्राम देऊ शकत नाही. तर मी आपलं ते बाजूला केलं. पण आमच्या डिपार्टमेंटमध्ये ऑल इंडिया कल्चरल मीट व्हायची. हा. मग तिथे मी दरवर्षी जात होते शास्त्रीय संगीतासाठी. पण आता ही माझी फक्त शास्त्रीय संगीताची मुलाखत नाहीये. तर माझं लिहिणं कसं सुरू झालं, तर मी असं थोडं थोडं हिंदीमध्ये तर लिहित होते आणि मग कवी संमेलन व्हायचं आमच्या इथे, काव्य गोष्टी तिकडे जायची. शाजापूरला. हा. आणि मग मराठी लिहायला मात्र मी लॉकडाऊन पासून सुरुवात केली. अच्छा. म्हणजे म्हणजे इतक्या आता उशिरा. अगदीच हो आता म्हणजे 4-5 वर्षात. हो क्या म्हणजे बात आहे. 4-5 वर्षात. लॉकडाऊन मध्ये माझी एक मैत्रीण मला खूप जुनी शाळेतली मला भेटली आणि मग ती मला म्हणली की तू हा ग्रुप देते, या ग्रुपवर काही लिहायचंय दिवाळीवर कविता, तू लिहिशील का? हो. तर मी म्हटलं अरे मराठीचा हे तर मला मी राहिले नाही मराठीच्या संपर्कात. पण तरी मी लिहिली कविता आणि लिहिली आणि नंबर आला नाही माझा. पण त्यांनी तो ग्रुप बनवला हा. आणि मग त्यांनी सांगितलं की आता आम्ही तुम्हाला कविता लिहायला शिकवतो. अच्छा. तर मला वा. इतका आनंद झाला. तर तो ग्रुप होता मंगळवेढ्याचा. अच्छा. सोलापूरच्या जवळ मंगळवेढा आहे. मंगळवेढा प्रसिद्ध ठिकाण आहे. दामाजी पंतांचं हे आहे. तर तर तो मंगळवेढ्याला मी म्हणजे त्या ग्रुपला जॉईन केलं आणि मग त्यांनी आम्हाला टला ट रीला री असं जे म्हणजे बंदबद्ध. यमक असतं हा. ते यमक जुळवायपासून 4 ओळी 8 ओळी आणि अष्टाक्षरी वगैरे असं करता करता त्यांनी आम्हाला गझल पर्यंत म्हणजे शिकायला. कविता तुमच्याकडे आली असं सांगायला हरकत नाही. खरी गोष्ट आहे, कविता आली. तर त्यामुळे मी लिहायला सुरुवात केली आणि मग मला मराठीत इतका आनंद यायला लागला क्या बात. की असं वाटलं की खरोखर किती सुंदर प्रगल्भ भाषा. आणि हो. जी आधीपासून शिकलेली होती ना, तर ती मग अशी परत वर म्हणजे येत चालली. त्यामुळे मला छान वाटलं. क्या बात आहे. म्हणजे आणि असं भाग्य शिक्षण सगळ्यांना मी लाभत नाही. काय म्हटलं असं भाग्य सगळ्यांना लाभत नाही खरं तर. लावत नाही खरंच. म्हणजे असे असे व्हेरिएशन येणं म्हणजे सुद्धा खरंच आणि देवाची कृपा आहे. कशीही यमक जुळवून कविता लिहिणं कठीण काम आहे. आणि ते तुम्ही शिकला आणि आज तुमच्या म्हणजे गझल आणि कविता खूपच म्हणजे मी पण ऐकलंय, खूपच सुंदर असतात. तर का नाही आपण, आणि मला आता आठवतंय की महाराष्ट्र साहित्य सभा इंदोरचा जो शारदोत्सव होतो दरवर्षी, त्यातही तुमच्या एका हो गझलला प्रथम पुरस्कार मिळालाय. हो हो. तर आपण त्याच हम्म. गझलनी तुमच्या कवितांची सुरुवात करूया. बरं. ती गझल घेते मी. तरन्नुम मध्ये घेतली तर चालेल ना, म्हणजे चाली. बिलकुल बिलकुल चालेल. ही आनंद कंद वृत्तातली आहे. वर्षाव चांदण्यांचे पडले कसे कळेना, वर्षाव चांदण्यांचे पडले कसे कळेना, प्रेमाच मीच त्याच्या मिटले कसे कळेना.
वर्षाव चांदण्याचे पडले कसे कळेना, प्रेमात मीच त्याच्या मिटले कसे कळेना, होते मनात ते मी ना बोलले कधी, होते मनात ते मी ना बोलले कधी, हृदयात शब्द त्याला खुपले कसे वा वा कळेना. वा. हम्म. पुढचा शेर आहे. ह्या जीवनात घोडे भरधाव धावताना, बिगात दोर त्याचे तुटले कसे कळेना. पुढचा शेर आहे. सत्यात बांधलेले ते स्वप्न फूल होते, सत्यात बांधलेले ते स्वप्न फूल होते, अनमोल बंध होते, सुटले कसे कळेना. क्या बात. पुढचा शेर आहे. ज्याला समाजसेवी म्हणतात लोक सारे, ज्याला समाजसेवी म्हणतात लोक सारे, नेता बनून त्याने लुटले कसे कळेना. वा वा वा. शेवटचा शेर आहे. सत्ता अशी मिळाली पैशात माज होता, हा. सत्ता अशी मिळाली पैशात माज होता, ते बिंग फार मोठे फुटले कसे कळेना. वा 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 वा. वर्षाव चांदण्याचे पडले कसे. कसे कळेना. वा वा वा. क्या बात, क्या बात. तर गझल जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात केली तर तुम्ही आधी सुरुवातीला गझल वाचल्या होत्या का की नाही? नाही, म्हणजे मला हे पण माहिती नव्हतं की अं, हे ते इतके सुंदर गझल लेखक जे खूप प्रसिद्ध आहेत, त्यांचं नाव सुद्धा मला माहित नव्हतं. म्हणजे हे तर त्यामुळे म्हणजे तिथून तुमचा हा जो प्रवास आहे हा फारच उत्तम आणि म्हणजे हो, इतक्या लोक वाखण्याजोगी खरंच म्हणजे 4-5 वर्ष आधी तुम्ही म्हणजे ती कुठेतरी तुमच्या मनात दडलेली होती कविता, ती कविता बाहेर येत नव्हती, हो, ते निमित्त झालं असं सांगायला काही हरकत नाही. बरोबर. तर एखाद कविता अजून होऊन जाऊ द्या. मी एक कविता घेते आता. कवितेचं शीर्षक आहे हरवलेले क्षण. दिला होतास गुलाब, दिला होतास गुलाब, गंध मला नाही आला, दिला होतास गुलाब, गंध मला नाही आला, प्रेम वेडा होतास तू, मला नाही उमगला, प्रेम वेडा होतास तू, मला नाही उमगला, तुझ्या आधारे चढले, तुझ्या आधारे चढले उंच मंदिर देवीचे,
तुझ्या आधारे चढले, उंच मंदिर देवीचे, नाही समजले गूढ, नाही समजले गूढ, तुझ्या प्रेमळ स्पर्शाचे, नाही समजले गूढ, तुझ्या प्रेमळ स्पर्शाचे. होती सहल शाळेची, होती सहल शाळेची, प्रेमगीत तुझे गाणे, प्रेमगीत तुझे गाणे, अर्थ नाही उमगला, झाले नुसते ऐकणे, अर्थ नाही उमगला, झाले झाले नुसते नुसते ऐकणे. ऐकणे. जेव्हा प्रेम उमगले, जेव्हा प्रेम उमगले, दूर निघून गेलास, दूर निघून गेलास, मन तुझ्या मागे धावे, मन तुझ्या मागे धावे, नाही कधी भेटलास. हरवल्या त्या क्षणांची, हरवल्या त्या क्षणांची, हुरहुर मला आता, हुरहुर लागे मला आता, हरवलेल्या त्या क्षणांची, हुरहुर लागे मला आता, गेले घ्यायचे राहुनी, गेले घ्यायचे राहून, ते प्रेम तुझे अजाडता. क्या बात आहे. वा वा. आणि कविताताई, जसं तुम्ही म्हणाला की तुमचं सगळं शिक्षण इंदोरला झालेलं आहे, तर इंदोर तेव्हा म्हणजे मराठी प्राधान्य अ, शहर असावं, नगर असावं मला वाटतं. आणि तिथून आपण म्हणजे अभ्यास जरी हिंदी माध्यमातून केला असला तरी मराठी घरात आणि समाजात पुष्कळ प्रचलित होती. तर हो हो. तुम्ही आधी हिंदी लिहायला सुरुवात केली की आधी मराठी लिहायला सुरुवात केली? नाही, मी मराठीचं शिक्षण मी BA पर्यंत घेतलं. म्हणजे BA अच्छा, पर्यंत माझा कॉलेजात. मराठी विषय हा. होता, कॉलेजात होता. आणि MA मी म्युझिकमध्ये केलं, संगीतमध्ये. पण कॉलेजात म्हणजे जेवढं आपल्याला कोर्स होता तेवढंच वाचलं, हो. लिहिणं, असं म्हणजे असं स्वतःहून एखादी कधी कॉलेजच्या मासिकामध्ये काही अशी गोष्ट लिहिली असेल की मला आता काय लिहिली आठवत. ते पण आठवत नाही. पण त्याच्यानंतर मग मी असं लिहिणं माझं बाजूला राहिलं, असं मी लिहिलं नाही त्यानंतर. अच्छा. पण हिंदी, हिंदी म्हणजे शाजापूरमध्ये आल्यानंतर हिंदी लिहायला लागली. सुरुवात केली. तर एखादी हिंदी कविता किंवा रचना ऐकायला आवडेल. हो हो, नक्कीच. ही पण एक गझलच आहे. ज्या वेळेला कारगिलचं युद्ध झालं, अं, मला वाटतं एक 99 म्हणजे 1999, तर त्यावेळेची ही कविता आहे. कारगिलच्या शहीद लोकांना श्रद्धांजली म्हणून एक कार्यक्रम होता. तिथे मला म्हटलं की मॅडम आप गाओगे क्या, आधी कविता बोलोगे या, तर मी हो म्हटलं त्यांना. आणि कविताचे शब्द जे आहे ते शीर्षक पाती प्रीतम को. पाती प्रीतम को म्हणजे शहीदची जी पत्नी आहे ती आपल्या शहीद पतीला पत्र लिहिते, आणि त्या पत्रामध्ये ती काय काय सांगते त्याला, ते माझ्या गझलीमध्ये आहे. यात मा शब्द जो मी म्हटला आहे तो भारत माता साठी आहे. तर मी सुरू करते. अब अब मी तुरंत मध्येच म्हणते. अब गम नहीं कि माने, तुझको ही क्यों पुकारा, अब गम नहीं कि माने, तुझको ही क्यों पुकारा, तेरे खून से यूं खींचा महका चमन हमारा, अब गम नहीं कि माने. क्या बात. पुढचा शेर आहे. जब जब भी आए माँ पर इन मुश्किलों की आंधी, भारत माँ पर. जब जब भी आए माँ पर
दिलों की आंधी, तब तब ये लाडलों ने, तब तब ये लाडलों ने उसे संकटों से क्या बात, वाह। भारा, अब गम नहीं की बात। मेरे माथे का सुहाग यूं मेरे देश काम आया, मेरे माथे का सुहाग मेरे देश काम आया, हम्म। तब इस सुहागिनी दिया अर्थी को सहारा, तब ऐसी न्यूज आती थी। तब मार्गज। इस सुहागिनी ने दिया अर्थ. पुढचा शेर एका आईची प्रेमाची पराकाष्ठा आहे. तेरे जाने से सिपाही जगह होगी ना ये खाली, तेरे जाने से सिपाही जगह होगी ना ये खाली, तेरे बाद मेरे प्रीतम, तेरे बाद मेरे प्रीतम तैयार है दुलारा, तेरे बाद मेरे प्रीतम तैयार है दुलारा. आखिरी शेर है. ओ शांति से विदा तू होगा इश्क का तू प्यारा, अब फिक्र करना उनकी जिनका था तू सहारा, अब गम नहीं की मानी तुझको ही तू पुकार. वाह कविताताई, इतक्या उत्तम सुंदर गझल बरोबरच आपण अम, ह्या गप्पांना विराम देऊया. आणि तुमचं एक जे पुस्तक आता प्रसिद्ध होणार आहे, त्या हो पुस्तकाबद्दल हो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काय नाव आहे त्या पुस्तकाचं? हो, त्या गझल सुगंध नाव आहे. आणि माझी हिंदी पुस्तकं पण हे प्रकाशित झालेली आहे. अच्छा, क्या बात आहे. अक्ष म्हणून अक्षर. आहे. हम्म. अक्ष आणि अक्ष. एक अश्वी. अश्वी. ओके. वा वा वा. हा. आणि आता मराठी गझलचं पुस्तक तुमचं लवकरच प्रसिद्ध हो, हो अशी त्याच शुभेच्छा. चित्र माझ्याजवळ होतं, पण अच्छा. आता मी ते दाखवू शकत नाहीये. काही हरकत नाही. खूप खूप शुभेच्छा आणि आपण लवकर भेटू. नमस्कार.